स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. ओके ठीक आहे. आज आपण विजिट करणार आहोत तिकोनागड. जय शिवराय मावळांनो. आज आपण आलो तिकोनागडवर आणि आम्ही आत्ता सध्या थोडं तरी म्हणजे ट्रेक करायला सुरू केलं होतं. अजून वरती लई आहे, थांब आम्ही दाखवतो. अजून वरी लई चढून जायचं आहे आणि आपल्यासोबत आपले मित्र पण आलेले आहेत. फोन ठेवा रे, वरती चढायला सुरुवात करायची. चला रे. वरून आले का भाऊ तुम्ही? ब्लॉग चालू आहे काहीतरी सांगा ब्लॉगमध्ये. वरून कसं वाटलं येऊन? सांगा. किल्ल्याचा अनुभव खूपच दांडगा होता आणि भारी होता. आम्हाला वरती बाले किल्ला, त्यानंतर वेगवेगळे इतर प्रकारचे मंदिरं असतील ते आम्ही फिरलो, तिथं दर्शन केलं. जातानीच आपल्याला मारुतीचं एक चपट्या मारुती म्हणून मंदिर लागतं, तिथं आपण दर्शन केलं की थोड्याच अंतराने बाले किल्ला सुद्धा लागतोय आपल्याला. वरती पण चांगला व्ह्यू होता. त्यानंतर पाऊस आणि ढगांनी सुद्धा आजूबाजूला किल्ल्याला घेरलं होतं, त्यामुळं जे दृश्य होतं ते अतिशय अविस्मरणीय असेल, कारण की हा अनुभव 1 लाखातून एकच होता आणि मस्त किल्ला आहे. तुम्ही सुद्धा सगळे जर पाहत असतील तर ह्या तिकोना किल्ल्याला नक्की भेट द्या. नाव काय भाऊ तुमचं? शुभम शिरोळे. अक्षय रामगीर नाव आहे चॅनलचं. अच्छा, अक्षय रामगीर. हो, नक्की. चला. धन्यवाद. हो, धन्यवाद. जय शिवराय. असं काय माहिती आहे? उठ ना. चला थांब ना. थकलाय रे तू. थकलाय का? अरे काय पाहिजे का? त्याला बिस्किट दे. ग्लुकोज देऊया त्याला. ग्लुकोज या गाईज, ग्लुकोज देऊया आपल्या. अरे वाट लावायला लागले तर तुला ग्लुकोज फोटो एनर्जी का डेली फोटो ठीक है. ग्लूकोज एनर्जी का डेली डोज. नॉट स्पॉन्सर. पैसे दे पार्ले जी से बिल्कुल पैसा नहीं मिला हमें, लेकिन हम लेके आए 10 रुपए का लाके. 10 रुपये का पार्ले जी. इधर अरे अरे खा एनर्जी तुला. काय रे 2 पावलातून चालशील जास्त. इधर तू खा. ये अंतिम है क्या? लास्ट है क्या? वो बोल रहे हैं. हाँ ये लास्ट है. नहीं सुना मैं हंस दिया. वो मेरे को देख के नहीं सुनना का जिसको कॅमेरामॅन नेवर डायज. कॅमेरामॅनला खाली उभा कर तरी व्हिडिओ काढू. यो आमचा कॅमेरामॅनला पण थोडं शूट करा. कॅमेरामॅन जोडा. हाँ थोडे पोज दो जरा. बॉडी बिल्डिंग के. झालं का रे ग्लुकोज खाऊन? पण आहे. गाईज हे बघा, हे आलेलं आपलं पहिलं दरवाजा दरवाजा.
लेणी आहे खाली. तुझ्यासाठी हेलिकॉप्टर आणतो आता. पुढं दिसतंय ना. नजर ठेवा आधे, नजर ठेव. तिथंच थांब. हां लगेच आलं चढायला जास्त टाइम नाही लागत. किल्ल्याचा गेट. अरे अजून लई वरती आहे रे. अजून तिथे मला वाटलं हे वाला स्पॉट आहे. तिकडे जाऊन यायचं. आता तिथे एक मंदिर आहे. अक्षय मंदिर. हा तिकडे एक मंदिर आहे गाईस. अरे कन्फर्म तर कर. मंदिरच आहे का? जे आपण कन्फर्म. पाण्याची टाकी आहे तसं पाणी हम्म. बघितलंय. मंदिर असेल पूर्वीच्या जमाना नाही रे, काळ असतो तो. काळात. कुठून काढता आला असता. मगाशी आपण सेल्फी तिथे होतो. तिथून एवढ्या लांब आलो आहोत, एवढ्यावरती. तर इथून तिथे जायचं अजून आपल्याला. सेल्फी मोडमध्ये गाईज आपला अर्धा ट्रेक आता तर कम्प्लीट झाला आणि आपल्याला जायचं आहे वरती. जे मेन स्पॉट आहे ना तिकडं वरती आहे. आणि आता आपण आलोय खालून. आणि आमचे कॅमेरामॅन कुठे गेले? कॅमेरामॅनने लई साथ दिलाय. लई चांगले चांगले व्हिडिओ काढले. फक्त त्याचं दादा बघू त्यात आम्ही ऍड करणार आहे आता ब्लॉगमध्ये. क्रिकेटर साहेब तुम्हाला काय म्हणायचंय? ऑल गुड. ऑल गुड. मीडियम पेस. आणि ग्लुकोज. ग्लुकोजची हालत खराब आहे. ग्लुकोजची हालत खराब आहे म्हणून बोलतो माणसाने जिमला जावं. त्या पोराकडे नीट बघा. आता थोडा रेस्ट घेतो आम्ही. अजून वरती चढायचं लय बाकी आहे. चढल आपण. थांबणार बस नाही काही एका श्वासात चढता येतं. चढल घे श्वासन. आपण बस थोडेसे आपण दोघं चढू. तो बाटली घेऊन थांबला. बाटली संपवली होय. आहे. त्यांना बाटली आणि त्या ट्रेकला चाललेत आणि बाटली घेऊन येता येत नाही. बघा एवढी मोठी बॅग आणली आणि एक बाटली ना बॅगेत. थँक्यू. म्हटले तसे सगळे बॉईज इन एव्हरी सिच्युएशन. सगळ्यांनी करा. चल रे चालायचं का वरती? चल पळत सुटा. एक दोन बॅग घे. आता बॅग घ्या. किती बिनलाजे लोक आहेत तरी बसलेत. सगळ्यात मोठा दिला. तूच काहीतरी बोल. काय खाणारच? शेंगदाण्याचा लाडू. सो गाईस आम्ही नवीन नवीन काहीतरी फोटो काढ. कमी टाक ना. मागून काढा इथून. सफेददान मारुती मंदिर आहे. चाललं मग नंतर. अक्षय दुपारी आलो असतो ना मग एवढं मला. सकाळी घ्यायला पाहिजे. आता गेलाच असता बघा.
दुपारी सकाळचं बोलतोय सकाळचं बोलतोय दुपारचं लिंबू पाणी कोकम सरबत मसाला गरम कुरकुरीत कांदा भजी मॅगी चहा लिंबू पाणी कोकम सरबत मसाला तुळशी असू शकते. माझा व्हिडिओ अरे हा बघा छोट्यामध्ये कसं स्टेबल कुठं पण हलवता येतं पटकन. देऊ आहे का फोटो क्लिक कर अक्षय. टाकी आहे बघा पाण्याची इथं आणि जे समोर एक सुंदरचं मंदिर. तुम्हाला मंदिराचे दर्शन करतो. बुट काढायचे बुट काढ ऐतिहासिक असं मंदिर. श्रीराम मंदिर आहे ना? देवीचं मंदिर आहे. चला रे तर गाईज असं आपला अर्धा ट्रेक झालेला आहे ऑलरेडी. आपण थांबलो होतो इथं मंदिराजवळ. ग्रुप बनव, ग्रुप मध्ये टाकून दे. हा ग्रुपमध्ये टाका ते सगळ्यांना डाउनलोड करतील नको. माझ्या फोनमध्ये डाउनलोड होत नाही तसे. चला गाईज आपण आता पुढं जाऊया. हा जो रस्ता जातो तो गडाकडे जातो आणि विंतडेश्वर मंदिर आहे वरती. हा एक महाद्वार आहे. अजून एक दरवाजा आहे, त्याचं नाव तर नाही आहे पूर्ण क्लिअर. चल ना, थोडं राहिलंय. वरती गडाकडे पहिले जाऊया. जवळच आहे तसं पोचून जाईल आपण. चल आता चल आधी आपली पावरती काते पुढलो वरपर्यंत पोहोचलं मला बाले किल्ल्यापासून थांबलं ते वरतीच आहे. हो चुना बनवायचे. हो. जे गड बनवण्यासाठी चुना वापरला गेला होता तो इथं त्या बनवला होता. काळात सिमेंट वापरत नव्हते, त्या काळात चुना वापरायचा. तर या घाण्यामध्ये बैलाच्या साहाय्याने हा घाणा फिरवला जातो. त्याच्यामध्ये मेथीच्या बिया, बेलफळ ते सर्व एकजीव करून त्याचं मिश्रण करून ते इथं हे करायचे, दळायचे. हे असं चालत असं. घाम तर लय सुटलाय गाईज ऑलरेडी. अजून लय जास्त वरी जायचं आपल्याला. ये तू ये. चल चल. हो चाल. कोण चल चल ना. अरे तू चढशील तर दुसरा चढेल ना. वरती सगळ्यात काय युट्यूब ब्लॉग हा काय सांगायचं का आमच्या ब्लॉग मध्ये. या ना दादा, एक नंबर आहे गड. वर जा, एन्जॉय कर, व्ह्यू एन्जॉय कर दादा. एक नंबर आहे. कुठला चॅनल कोणता? अक्षय रामगिर माझं नाव. आत्ताच चालू केला नवीन आहे.
नावाची अजून 4-5 जणांनंतर गँग बसून काय म्हणायचं कसं वाटतं तुम्हाला गड चांगला वाटतं. ट्रेक करून आतापर्यंत कसं वाटलं? मस्त वाटलं. इथंच डेंजर होतं एवढं. हे मला 85 डिग्री. व्हायचा आज चला येतो. ना सांगतो अक्षय रामगीर एक ऐसे चेहरा RMG आहे. आले करतो चालेल चालेल धन्यवाद भाऊ. या पायऱ्या खूप सरळ सरळ आहेत, येताना सांभाळून या. ए व्हॉइस ओव्हर. बाय आराम. खाली खूप गर्दी आहे. खाली पण थांबायला जागा नाही. हा थांब ना. अक्षय इथं येते. थांब ना थांब. गर्दी आहे. इथं इथं जा, इथं जा, इथं जा. भाऊ एक सेकंड. बसले रे ते भुके वाजले रेजोशनी भारी मॅडम वही स्टाईल मध्ये बसलाय. तिथं सोडून दे हेलो विनायक, बस ना यहाँ पे क्लिक करना और यहाँ पे खड़े रहना ताकि पीछे ना गिरे.